महाराष्ट्र राज्य वीज वितरण कंपनीच्या पारगाव शाखेतील सहाय्यक अभियंता अमित पाटोळे यांच्या कार्यक्षेत्रातील 34 ट्रान्सफॉर्मरपैकी 7 ट्रान्सफॉर्मरमधील साहित्य चोरी झाल्याची तक्रार पनवेल शहर पोलीस ठाण्यात दाखल करण्यात आली होती। या प्रकरणाचा तपास करताना पनवेल शहर पोलिसांनी सराईत आरोपीसह त्याच्या 3 साथीदारांना अटक करून एकूण 7 गुन्ह्यांची उकल करण्यात यश मिळवले आहे। या प्रकरणाचा तपास वरिष्ठ पोलीस निरीक्षक बाळा कुंभार यांच्या मार्गदर्शनाखाली गुन्हे प्रकटीकरण पथकाने केला। घटनास्थळी सीसीटीव्ही फुटेज उपलब्ध नसतानाही गुप्त माहितीच्या आधारे पोलिसांनी आरोपींचा शोध घेतला। यावेळी पोलीस नाईक सम्राट डाकी यांना याच खबरांकडून सदर आरोपींची माहिती मिळाली। त्यानुसार अमर मुस्ताक अहमद, शिवम अमरनाथ शर्मा, गणेश मनोज शाहू आणि आलोक अजय गौतम यांना सापळा रचून ताब्यात घेण्यात आले। सदर कारवाईत पोलीस उपनिरीक्षक दत्तात्रय देवकते, पोलीस हेड कॉन्स्टेबल योगेश दिवेकर, पोलीस नाईक सम्राट डाकी, पोलीस नाईक अनिल चव्हाण, पोलीस शिपाई दत्ता साधव, पोलीस शिपाई साईनाथ मोकल, पोलीस शिपाई विशाल दुधे आणि पोलीस शिपाई सचिन कोर यांनी सहभाग घेतला। अटक आरोपींकडे अधिक चौकशी सुरू असून त्यांच्या विरोधात परिसरात आणखी गुन्हे दाखल आहेत का याचा तपास पनवेल शहर पोलीस करत आहेत। तसेच चोरीस केलेल्या मुद्देमालाचा शोध घेण्याचे काम सुरू असल्याची माहिती पोलिसांनी दिली। ब्युरो रिपोर्ट पनवेल वार्ता न्यूज। आपल्या परिसरातील बातम्या आमच्यापर्यंत पोहोचवण्यासाठी स्क्रीनवर दिलेल्या क्रमांकावर संपर्क साधू शकता। दूरध्वनी क्रमांक 8652414343।